जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज अशा विषयावरती माहिती घेणार आहोत की ज्या विषयामुळं पूर्ण समाजातच प्रश्न तर पडतोच, पण थोडक्यात ही एक विटंबना आहे स्त्रीची किंवा तिच्यावर घेतलेला आक्षेप आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तुम्ही व्हिडिओच्या खाली नाव वाचूनच व्हिडिओमध्ये आलेले आहात, तरीही मी तुम्हाला एकदा सांगते, स्त्रियांना पुरुषी तत्वाचे म्हणजे थोडक्यात शिवांचं, नाथांचं आणि दत्तप्रभूचं वारं येणं शक्य आहे का, आणि पुरुषी तत्वाची वारे स्त्रियांना येऊ शकतात का, कसं आणि का, आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून माहितीपूर्ण पाहणार आहोत. पहा, मुळात हा प्रश्न पडतो यावर मला शंका आहे. ठीक आहे ना. खरंच हा प्रश्न ज्यांना पडतो ना, मला कुतूहल वाटतं त्यांच्या ज्ञानाचं, किंवा विचार करण्यासाठी हे होतं की खरंच ही लोक ज्ञानाने परिपूर्ण आहेत का, ज्यांना असं वाटतं की साक्षात दत्तप्रभू, शिव आणि नाथ ह्यांची संचार स्त्रियांना असू शकतात का, किंवा पुरुषी तत्व जेवढे आहेत, धावजी पाटील बुवा म्हणा, भैरोबा म्हणा, बिरोबा म्हणा, भैरव, जी काही पुरुषी तत्वाचे संचार आहेत, तर हे स्त्रियांना असणं शक्यच नाही, अशा जास्त ज्ञान असलेल्या किंवा काही विद्वानांचं म्हणणं आहे. तर हा व्हिडिओ आज त्या विद्वानांना, किंवा पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा बोट दाखवतात जिथं असं संचार स्त्रियांना असतो, किंवा गादीधारक म्हणून अशा तत्वाशी रिलेटेड किंवा त्या संप्रदायाशी रिलेटेड स्त्री गादी चालवत असते. त्यांना आज ह्या व्हिडिओच्या मार्फत उत्तरही मिळेल, किंवा का असतं, असू शकतं का, आणि जेव्हा असा आक्षेप घेतला जातो की नाही, तर मग ज्या स्त्रीच्या अंगात ती संचार आहेत, मुळात तिच्या स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा राहतो. तिला आधी स्वतःवरती विचार करायला भाग पडतं की मला खरंच संचार असेल का, किंवा हे खरं असेल का, हे खोटं असेल का. मुळात ती करत असलेल्या भक्तीवरती स्वतः आधी प्रश्न विचारते. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते, तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते. हे अगदी खरं आहे. बघा, जगामध्ये आज सांगायचं ठरलं, तुम्ही म्हणता ना वर्ष बदललंय, काळ बदलले, विज्ञानाने प्रगती केलेली आहे, कितवं साल चालू आहे, तर त्याच सालाला किंवा त्याच प्रगतीला किंवा त्याच विज्ञानाला साक्षी मानून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. बघा, आज स्त्री कोणत्याच क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीने नाही असं नाही, उलट ती पुरुषांपेक्षा 4 पावलं पुढे आहे. जास्त कमवते, मोठ्या मोठ्या पोस्ट वरती आहे. विषय असा नाही की तिला प्राधान्य आहे म्हणून आहे, तर विषय असा आहे का ती ही पुरुषाच्या जोमानेच कष्ट करते, अभ्यास करते, तिचं सगळे प्रयत्न ती ओतते, तिथं काम करते, ती त्या लेवलला जाऊन कष्ट घेते, आणि त्यानंतर ती त्या पदापर्यंत पोहोचते. बंधू आणि भगिनींनो, मला इथं कॉम्पिटिशन नाही करायची स्त्री पुरुष, मला फक्त तुम्हाला सांगून द्यायचे की ह्या विज्ञानी युगामध्ये, ह्या शतकामध्ये आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून गोष्टी करते. जर ती जॉब करू शकते, तेवढी उच्च शिक्षित असू शकते, तेवढं जास्त कमवू शकते, तर मग ती कमी कुठं. हे आत्ताच्या विज्ञानाचं उदाहरण देऊन मी सांगते तुम्हाला, कमी कुठं. उलट प्लस पॉइंट म्हणजे स्त्री पुरुषापेक्षा एक गोष्ट अधिक करू शकते, ती म्हणजे मातृत्व. देवाने तिला मातृत्वाचं वरदान दिलेलं आहे, आणि ह्या एका गोष्टीने पुरुष मागं आहेत, स्त्री पुढं आहे. का, तर ती एक आई होऊ शकते, ती एक बहीण होऊ शकते, ती एक पत्नी होऊ शकते.
आणि वंशवृद्धीचं कार्य ही फक्त स्त्री करू शकते. मग तुम्ही म्हणाल पुरुष नसेल तर स्त्री करू शकेल का? तर या सृष्टीमध्ये पुरुष आणि स्त्री यांना समदर्जा आहे, समलेखलं जातं. आणि ह्या दोन्ही तत्वाशिवाय सृष्टीचा विस्तार किंवा वंशवृद्धी होऊ शकत नाही, किंवा जगात संतती वाढू शकत नाही, किंवा जगात प्रगती होऊ शकत नाही असं म्हणावं लागेल. तर दोन्हीही तत्व गरजेचे आहेत. मग आता विषय येतोय की स्त्रीला संचार हा पुरुषी तत्वाचा कसा काय येऊ शकतो. मुळात मी ह्या ज्या अर्धवट ज्ञानाला घेऊन जी लोक जगतात ना, त्यांना मी प्रश्न विचारू शकते की शिव आणि शक्ती ही वेगळी आहेत का? वेगळी आहेत का? जेव्हा शिवांनी सुद्धा सगळ्यांसमोर दाखवलं आहे की मी अर्ध आहे आणि शक्तीशिवाय मी पूर्ण नाही. शिवशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा अर्धनारी नटेश्वर माझे शिव पूर्ण होतात. जगाचे चालक, मालक, संहारक, विनाशक, रचयिता हे मोठे देव, सगळ्यात मोठे देव आपण ज्यांना मानतो, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे. शक्तीशिवाय सृष्टी नाही. आदिशक्ती पराशक्ती सृष्टी रचयिता आहे, निर्माण करती आहे. आणि ती जर नसती ना तर कुणीच नसतं. आणि राहिला विषय ह्या देवांच्या, तर शक्ती ही पूरक आहेच. लक्ष्मी रूपाने श्री हरी विष्णूंची अर्धांगिनी ती आहे. सरस्वती रूपाने ब्रह्मदेवाची अर्धांगिनी आई आहे. शिव रूपामध्ये आई पार्वती रूपाने अर्धांगिनी म्हणून काम करते. आणि शिवशक्ती हे एक असं तत्व आहे जे एकमेकाचे पूरक आहे आणि त्यांच्याशिवाय सृष्टीच नाही. म्हणजे सृष्टीचे रचयिता ते आहेत. हे पूर्ण विश्व ब्रह्मांड त्यांनी निर्माण केलेले. आणि आदिशक्ती तिने तर संबंध त्रिलोक निर्माण केलेला आहे. तिच्याविषयी काय बोलायचे? ठीक आहे, तिच्या नावातच पूर्णत्व आहे. पराशक्ती आहे माझी जगदंबा, आदिशक्ती आहे. ठीक आहे, म्हणूनच त्यांना शिवशक्ती संबोधलं जातं. राहिला विषय इथं शक्तीचं काय तत्व आहे. आणि शक्तीचं रूप म्हणजेच स्त्री. जर आदिमायाने रूप घेतलंय, जगदंबेने स्त्री रूपामध्ये जन्म घेतलाय, तर तिला काय अशक्य आहे? आहे की नाही? राहिला विषय ब्रह्मचारी अवस्थेचा. म्हणजे आपण मानतो की दत्तप्रभू हे ब्रह्मचारी, म्हणजे हे असे देव आहेत, दत्त महाराज म्हणा, नाथ संप्रदाय म्हणा, किंवा शिव, हे असे देव आहेत की ह्यांना स्त्रियांचा वारा चालत नाही, स्पर्श चालत नाही, त्यांचा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी, सावली चालत नाही, बांगड्यांचा आवाज चालत नाही, असं खूप काही टीका आपण करतो. मला एक सांगाल का, कुठल्या ग्रंथात लिहून ठेवलंय होय? किंवा कुठं नमूद करून गीतेमध्ये लिहिलंय का? किंवा आपल्या कोणत्या धर्मग्रंथामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये नमूद आहे का हे की स्त्रीच्या बांगडीचा आवाजही नाथांचा संचार असलेल्या किंवा नाथ संप्रदायाच्या व्यक्तीला किंवा दत्तप्रभूंच्या संप्रदायाच्या व्यक्तीला हे चालणार नाही? या भ्रामक कल्पना किंवा ह्या रूढी बोगस आपण बनवले. आपणच नियम बनवतो आणि आपणच त्याला खत पाणी घालत राहतो. आणि कोण बनवतो माहिती का? ज्याला अर्धवट ज्ञान आहे तीच लोक हे बनवतात. याला कशाचाही आधार नाही. साक्षात दत्तप्रभू अनुसया मातेच्या पोटी जन्म घेतलाय त्यांनी, 9 महिने उदरात राहिलेत तिच्या. लहान बाळ म्हणून ब्रह्मा विष्णू रूपामध्ये अनुसया मातेने त्यांचं संगोपन केलेलं आहे. आता जी शक्ती स्वतः शक्तीच्या उदरातून जन्म घेते, तिला कसा काय बाट असू शकतो स्त्री तत्वाचा? जे शिव आहेत ते शक्ती शिवाय अर्धवट आहेत. त्यांना का बरं शक्तीचा स्पर्श सुद्धा, सावली सुद्धा चालू शकत नाही? मुळात हे ठरवणारे आपण कोण? प्रश्न इथे येतोय ना. आणि राहिला पुरुष, म्हणजे आत्ताच्या पुरुषांचा विषय, तर पठ्ठ्याण्णव मी तुम्हाला सांगते, जर इमेजिन करा, आईच नसती, बहीणच नसती आणि पत्नीच नसती, तुम्ही कुठं असता? फक्त आरसा दाखवती, तुम्ही कुठं असता?
नसता की नाही. म्हणून सांगते की स्त्री नाही तर काहीच नाही. आणि स्त्रीचं वारं चालू शकत नाही, किंवा स्त्रीची सावली चालू शकत नाही, स्त्रीच्या बांगड्याचा आवाज चालू शकत नाही, हे बोगस आहे सगळं. ह्या बांगडीमध्ये जी ताकद आहे की नाही, अख्खं ब्रह्मांड विश्व हलवू शकते. ही सौभाग्याचा अलंकार आहे ती. हे मंगळसूत्र जे ती घालते ना, यमाला ही सत्यवानाचे प्राण वापस देण्याची ताकद तिच्यात आहे. त्यांच्याकडनं ही जीव ती घेऊन आलेली ह्या मंगळसूत्राच्या ह्याच्यावर. आणि हे जे कुंकू ती लावते ना, ते सौभाग्याचा अलंकार म्हणून ती लावते. ठीक आहे. आणि ज्या उदरातनं तुम्ही जन्म घेता ना, ती कुस तुमच्यामुळे किंवा त्या कुशीमुळे तुम्ही धन्य होऊन जाता. स्त्री काय काय करू शकते आणि ती काय आहे कदाचित याची तुम्हाला कल्पनाच नाही. आणि भगवंत अंश स्वरूपात तिच्याकडे येतात, तिच्या भक्तीचं प्रतीक म्हणून. आणि हे ठरवण्याचं आम्हाला जनसामान्यांना अधिकार नाही. ते काय करायचंय, साक्षात परमेश्वर तिच्या भक्तीचं रूप म्हणून तिला दर्शन देतो, तिच्या समोर उभा राहतो. तिच्यात तेवढं सामर्थ्य आहे. आणि मग चालत नाही, जमत नाही, आवाज नाही. अरे हे बोगस विचार आहेत, अर्धवट ज्ञान आहे. आणि जी व्यक्ती अशी बोलत असेल ना, तर कदाचित खरं ज्ञान किंवा खरं डीप ज्ञानाशी ती पारंगत नसेल, किंवा ते काय आहे हेच तिला कळत नसेल. तर मुळात अशा व्यक्तींच्या प्रश्नांची उत्तर द्यायला कुणीच बांधील राहू नका. ज्यांना जे वाटतंय ते वाटू द्या. लक्षात घ्या, ज्याच्याकडं असतं ना, जो फेस करतोय ना, त्याला माहिती राहतं. आणि दत्तप्रभू, नाथ आणि शिव ते ठरवतील स्त्रियांकडे जायचे की पुरुषांकडे जायचे. आणि विषय जर शक्तीच्या प्रदर्शनाचा आला तर त्यावेळेस गोष्टी सिद्ध होऊन जातात सामर्थ्यावरून. भक्ती कधी दिखावा नाही करू शकत. भक्ती ही श्रद्धा, भाव आणि विश्वासाच्या जीवावर असते. त्यामुळे कुणाच्या सामर्थ्याची, मुळात स्त्रीच्या तर परीक्षा घेऊच नका. आदिशक्ती आहे ती, तिचा अंश आहे. आदिमाया आदिशक्तीने तिला ते अधिकार दिलेले आहेत. आणि नाथांवरही साक्षात जगदंबेची कृपा आहे. अवघ्या नाथ संप्रदायाची माझी आई भगवती सप्तशृंगी माता गुरु आहे. त्यांच्याकडनं वरदान त्यांना मिळालेलं आहे. कोणते प्रश्न घेऊन बसलाय, कशाची उत्तरं शोधताय? अर्धवट ज्ञान घेऊन नको त्या गोष्टीवर, नको त्या विषयांवरती चर्चा करण्यापेक्षा, वाद घालण्यापेक्षा जे खरं आहे त्याच्याकडे हे करा. आणि कोणाही स्त्रीचा अपमान करण्याचा काहीच अर्थ उरत नाही इथं. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. बघा, ह्या सगळ्या कारणास्तव मला तरी असं वाटतं की 100% शक्य आहे आणि असतंच. स्त्रियांना दत्त महाराजांचा संचार असू शकतो, अवस्था होते त्यांची. नाथ संप्रदायाचे सुद्धा त्यांची अवस्था होऊ शकते. नाथ सुद्धा त्यांच्या अंगात असू शकतात, संचार येऊ शकतो. शिवांचा सुद्धा संचार होऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यात काही चुकीचं नाही. आणि ज्यांना आक्षेप आहे त्यांनी अजून त्या अज्ञानाचं गाठोडं मोठं करा आणि त्याचा दिंडोरा पिटत राहा. माझा काही कोणाला आक्षेप नाही, तो तुमचा ज्ञानाचा भाग आहे. बघा तर बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे, जेणेकरून आपण जी माहिती, जे ज्ञान माझ्या गुरुकृपेने मला अवगत आहे ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही दैवी सेवा कराल. तुम्हाला काही आध्यात्मिक अडचणी असतील, प्रश्न असतील तर आपण नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही मला कॉल, मेसेज आणि कमेंट करू शकता. जय आदिशक्ती आदेश.